नमस्कार मंडळी. आज असा गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या प्रत्येक गुरुला वंदन करण्याचा दिवस आहे. आजच्या खास दिवशी आमच्याकडे बेत असा गरमागरम मऊ लुसलुशीत असा पुरणपोळीचो. आई ही आपली पहिली गुरु असता आणि आईच्या हाताची चव आपल्या स्वयंपाकघरात येणे या प्रत्येक मुलीची अभिमानाची गोष्ट असता. आणि आईनंच माका पुरणपोळी करूक शिकवल्यान माझे आई वडील, शिक्षक आणि माझ्या आयुष्यात आकार देणारी प्रत्येक व्यक्ती आणि माझ्या नवऱ्याक गुरुपौर्णिमेचे मी हार्दिक शुभेच्छा देतोय. माझ्या आयुष्यातलं यांचा सहभाग माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देता. तर मंडळीनं माका सकाळची खूप घाई असता, कामगार पण गणपती शाळेतली जोग असतं, त्यामुळे मी पुरण रात्रीच करून घेतलेलं आहे. तर गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी लवकर आंघोळ वगैरे केलं आहे, जेवणाचं सगळं आटवून घेतलं आहे, नंतर पुरणपोळी बनवून घेतलं आहे. तर मंडळीनं पुरणपोळी बनायना हा सगळा काय पुरणावर डिपेंड असता. पुरण खूप मऊ झाला, डाळ खूप शिजली तर पुरणाची पुरणपोळीची खूप वाटत लागतं. पुरणपोळी का लाटू घेणत नाही. माका ह्याचं चांगलं अनुभव येलेलो असा. ऐन सणाच्या दिवशी पुरण खूप मऊ झालेलं आणि पुरणपोळी लाटूकडे येणार होते. शेवटी ते नुसतंच पुरण खाऊची वेळ येईल. तर मंडळीनं तेव्हापासून मी चणा डाळ कुकराक लावणंही नाही आणि तोपातच शिजवून घेतो आहे. म्हणजे आपण हवी तशी बघू चेक करू घेता डाळ कितपत शिजली ती. कारण जास्त डाळ शिजली, खूप पाणी राहलं पुरणात तर पुरणपोळी लाटू घेणत नाही. तर पुरण करूच्या आधी मी डाळ तासभर भिजत ठेवलेलं. आज तर माझे पुरणपोळी माका हवे तसेच झाले, मस्त मऊ लुसलुसीत असे. तर म्हणतात ना, चुका करतच माणूस शिकतात, तसाच चुकत का होईना आज परफेक्ट झाली पुरणपोळी. तर मंडळीनं आज गुरुपौर्णिमा आणि लोक म्हणतात गुरु आपणाक शोधूचे लागतात, पण माका जन्मापासूनच देवान गुरु दिले ते म्हणजे माझे पप्पा. सगळ्या संकटात सगळ्या बाबतीत माझे पप्पा माझ्यासोबत असतात. तर मंडळीनं माझी गॅसची शेगडी खराब झाली, त्यामुळे माका नवीन शेगडी आणूची होती आणि माझ्या मिस्टरांका सध्या गणपती काम चालू असा, त्यामुळे टाईम नसता. त्यामुळे पप्पांबरोबर जाऊन शेगडी घेऊन इलंय आणि पप्पा मग शेगडी बसून दी होते. तर मंडळीनो, व्हिडिओ तुमका आवडले असते तर माका फॉलो करू विसरा नका. नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. बाय बाय मंडळी.